मी स्वतःला खूप नशीबवान समजायचे, कारण लाखात एक माझा नवरा होता. दोघांचेही एकमेकांवर नितांत प्रेम होते. 14 वर्षाचा सुखाचा आनंदाचा संसार होता. 2 मुले होती. पण एके दिवशी नवऱ्याने माझ्याकडे घटस्फोट मागितला. हे ऐकून मला धक्काच बसला. का आणि कशासाठी हेच कळलं नाही. नवऱ्याच्या त्या कृतीने काही दिवसातच मी ते घर सोडले. नवऱ्याने 14 वर्षाचा संसार का मोडला याचे कारण जेव्हा मला समजले तेव्हा तर. माझे नाव जानकी आहे. माझे लग्न खूप छान घरात झाले होते. माझा नवरा लाखात एक होता. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते की असा नवरा मला मिळालेला आहे. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आमच्या लग्नाला जवळपास 14 वर्ष झाली होती. जीवनातील प्रत्येक आनंद मला मिळाला होता. यापेक्षा चांगला नवरा मी देवाकडे मागूच शकले नसते. माझ्या पतीचा व्यवसाय आहे. व्यवसाय देखील चांगला चालू होता. परिस्थिती आमची चांगली होती. मला आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती. पण नंतर एक गोष्ट घडली ज्याची मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. एके दिवशी माझा नवरा मला सांगतो की त्यांचे कोणावर तरी प्रेम आहे आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचं आहे. एक दिवस अचानक त्यांनी मला हे सांगितलं. सुरुवातीला मला वाटलं की तो मस्करी करत आहे. पण काही वेळाने मला समजलं की तो खरे बोलत होता. तो माझा नवरा आहे आणि तो कधी खरे बोलतो आणि कधी खोटे बोलतो हे मला चांगलंच माहीत होतं. पण मी इतके दिवस फसत कसं राहिले. त्यांचे अफेअर लग्नानंतरही मला कसे काय कळले नाही. एकतर तो खोटे बोलत होता किंवा तो खूप हुशार होता. माझ्यापासून इतके दिवस तो कसे काय लपवून ठेवू शकत होता. जेव्हा त्याने घटस्फोट हवा आहे असं सांगितलं तेव्हा माझ्या मनात हे सर्व चालू होते. लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांना घटस्फोट हवा आहे. मी त्यांना बोलले की तू वेडा आहेस काय? कसलं अफेअर आहे? तू खोटं बोलतोस काय? तर तो म्हणाला की नाही, मी उद्या फोन करेन, तू स्वतः तिला भेटू शकतेस. आपण ज्या बाजूने आहोत, जसे आहोत तसे त्यापासून आपण वेगळे व्हावे असे मला वाटते. मला कोणतेही नाटक नको आहे. तुझी आणि मुलांची ही जबाबदारी मी घेईन. तू काळजी करू नकोस. पतीचे हे बोलणे ऐकून आता माझे मन अस्वस्थ होऊ लागले. मी विचार करत होतो की ते जे काही बोलत आहेत ते खोटं असावं. पण माझ्या मनात शंका आणि भीती होती की हे सर्व खरं तर नाही ना. त्या रात्री मला नीट झोप देखील लागली नाही. सकाळ होताच माझी नजर त्यांच्यावर पडली. ते फोनवर बोलत होते. कधी येणार विचारत होते. तेव्हा मी विचार करत होतो की हा सगळा विनोद आहे. काही वेळाने दारावरची बेल वाजली. तो दाराकडे धावला आणि खरंच एक मुलगी दारात उभी होती आणि ती आत आली. मी त्या मुलीला आधी पाहिलं नव्हतं, पण ती सुंदर होती. माझा यावर विश्वासच बसत नव्हता. माझ्या नवऱ्याने तिची ओळख करून दिली. मी माझ्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर आमची भेट झाली होती आणि मग आम्ही एकमेकांवर कधी प्रेम करू लागलो हे आम्हाला देखील कळलं नाही. तिला पाहून मी माझ्या खोलीत गेले. 14 वर्षाचा विश्वास आणि प्रेम असं तुटून जाईल याची कल्पना देखील कधी केली नव्हती. कदाचित वयानुसार त्यांचे माझ्याबद्दलचे आकर्षण कमी झाले आहे का याचा विचार मी करत होते. तो काही तासानंतर खोलीत आला आणि म्हणाला, मी तुला पुन्हा सांगत आहे, आपण एकमेकांपासून विभक्त होऊ. मी बोलले, काय झालं आहे तुला? तू असा नव्हतास. तू मला कोणते रूप दाखवत आहेस? घटस्फोटाची कागदपत्रे मी तयार करून घेतो, असे तो म्हणाला. तिची इच्छा आहे की आम्ही लवकर लग्न करावे. मी तिला म्हणालो आहे की तू काहीही करू शकतेस. मी तुला घटस्फोट देणार नाही. मी या घरातच राहीन. मी त्याला असं माझा निर्णय सांगितला होता. पण तो असे काहीही करणार आहे हे देखील मला माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून तो तिला रोज घरी बोलवू लागला. माझी मुले मोठी झाली होती आणि सर्व काही ते समजू लागली होती. माझ्याशी घटस्फोट घेण्यासाठी तो इतक्या टोकाला जाऊ शकतो याची मला कधी कल्पना नव्हती. घरात मोठी मुलगी आहे याची त्याला अजिबातच लाज वाटत नव्हती. त्याने मुलांशी बोलणे देखील बंद केले होते. वडिलांचे हे रूप पाहून मुलांनाही वाईट वाटले. एके दिवशी तो तिच्यासोबत हॉलमध्ये बसला होता. त्याने आमच्या मुलीकडून पाणी मागितले आणि तेव्हा मुलगी पाणी घेऊन गेली.
पण चुकून तिच्या हातून पाणी अंगावर तिच्या पडलं आणि माझ्या पतीने त्या दिवशी मर्यादा ओलांडली. तो माझ्या मुलीवर तिच्यासाठी हात उचलणार होता तेव्हा मी त्याला हे करताना पाहिलं आणि तिथूनच जोरात ओरडलं, "काय करत आहात? तू वेडा झाला आहेस का? घटस्फोटासाठी तू हे सगळं का करत आहेस? हे मला माहिती आहे." "ठीक आहे, आता तू या मर्यादेपर्यंत जात आहेस तर मी तुला घटस्फोट नक्कीच देईन." त्याचवेळी मी माझे आणि माझ्या मुलांचे सामान बांधून माझ्या घरी गेले. एक माणूस इतका कसा काय बदलू शकतो? जो पूर्वी आपल्या बायकोवर आणि मुलावर इतके प्रेम करायचा, तो माणूस आज आमचा तिरस्कार करत आहे, हे मला आता बघायला देखील आवडत नाही. माझ्या घरी होते. एके दिवशी मला त्याचा फोन आला की तुमची आणि मुलांची जबाबदारी मी घेईन. तुम्हाला काही हवं असेल तर मला फोन करा. मी पैसे पाठवत राहीन. तेव्हा मी म्हणाले की मला तुझ्या पैशांची गरज नाही. याच्या जोरावर तू त्या मुलीला इम्प्रेस केलं आहेस. मी माझ्या मुलांची काळजी घेऊ शकते. वयाच्या या टप्प्यावर इतके चांगलं आयुष्य जगल्यावर पुन्हा काम करावं लागेल याची कल्पनाही नव्हती. आयुष्य तुम्हाला कधी उचलून खाली फेकून देईल याचा अंदाजही लावता येत नाही. मलाही इतकी वर्ष त्याच्यासोबत राहिल्यानंतर व्यवसायाचा चांगला अनुभव आला होता. त्यामुळे मी सुद्धा माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचे ठरवले. कारण मला त्या व्यक्तीचे पैसे घ्यायचे नव्हते. मला त्याचे सतत फोन येत होते, "तू माझ्याकडून पैसे घेऊ शकतेस," असं सांगून. आणि नवीन काम सुरू करावं लागले तरी मी पैसे देईन. पण मला ते पटलं नाही. मी म्हणाले, "तू घटस्फोटाची काळजी कर, आमची नाही." आणि मग जसजसा वेळ निघून गेला तसतसं मी स्वतःहून काहीतरी सुरू केलं. पण माझे कुटुंबीय मला साथ देत होते. काही काळ त्यांचे फोन येणे बंद झाले. मी याकडे आता लक्षही दिलं नाही. मला आता त्यांच्याशी बोलण्याची इच्छा देखील नव्हती. घटस्फोटाला अजून काही अवधी बाकी होता. मी त्यांना म्हणालो की तुम्ही जेव्हा जेव्हा विचाराल तेव्हा मी येईन. जेथे सही करायची असेल तेथे मी सही करेन. आता मी माझ्या कामात लक्ष घालू लागले. काही सामान घेण्यासाठी बाहेर जायचे होते. इतके दिवस त्याच्यासोबत राहिल्यानंतर काय विकत घ्यायचे, कुठे विकत घ्यायचे हे मला चांगलंच कळलं होतं. याचा अनुभव माझ्या कामी आला. मी त्या शहरात सामान घेण्यासाठी गेले. तेव्हा तेथे पोहोचल्यावर मी त्या दुकानातूनच सामान घेत होते. मी तिथे तिला पाहिलं. ती तेथे कोणाचा तरी हात धरून होती. तिला पाहून ती आत त्या मुलासोबत असल्याचे मला स्पष्ट दिसले. माझ्या पतीची शेवटी फसवणूक केली याचा मला आनंद झाला. या मुलीसाठी त्याने आम्हाला सोडलं आणि ती आता दुसऱ्या कोणासोबत तरी आहे. मग मी मनात विचार केला की आता ती दुसऱ्या कोणाला तरी फसवत आहे. म्हणून मी त्यांच्या मागे गेले. ती एका हॉटेलमध्ये गेली आणि तेव्हा मी त्या दोघांच्या समोर बसली. मला पाहून त्यांचे भान हरपले. तिला उठून जायचे होते, पण मी तिचा हात धरला आणि त्या मुलीची हकीकत त्या मुलाला सांगू लागले. मला वाटलं की त्याला सत्य सांगून त्याचे डोळे उघडतील. पण घडलं वेगळंच. त्याने मला जे सांगितलं त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला तेथून पळून जाऊन माझ्या नवऱ्याकडे जायचे होते. मी घरी गेले. तिथल्या नोकराने सांगितलं की ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. हॉस्पिटल त्यांच्या घरापासून फार काही दूर नव्हते. मोठे हॉस्पिटल होते. मी तेथे गेल्यानंतर रिसेप्शनवर त्यांचे नाव सांगून मला त्यांचा रूम नंबर मिळाला. मी खोलीत गेले. त्यांचा मित्र तेथेच होता. त्यांनी डोळे मिटून ठेवले. मी नवऱ्याच्या अंगावर हात ठेवला तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी म्हणाले, "एवढे नाटक करायची काय गरज होती? तुम्ही मला आधी स्पष्ट का नाही सांगितलं?" माझे पती एका गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांना आमच्या आयुष्यातून दूर जायचे होते, जेणेकरून त्यांना काही झालं तर आम्हाला वाईट वाटू नये. आणि हे त्यांच्या मित्रानेच त्यांच्या सांगण्यावरून त्या मुलीसोबत नाटक करवून घेतले होते. आता मात्र मी त्यांच्याजवळ बसून तासनतास रडत राहिले. मी मुलांनाही बोलावून घेतलं. आता मी ठरवलं आहे की आम्ही त्यांच्याकडेच राहू. सध्या त्यांना आमची आणि आमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे. मी देवाकडे प्रार्थना करत आहे की ते आमच्याबरोबर कायम राहतील, आनंदात, सुखात राहतील आणि त्यांना काहीही होऊ नये असा मला एक विश्वास देखील आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास
लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.